FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. रात्रीचे 9:30 झाले आहेत. मुक्त संवाद या सदरात आज आपण ऐकणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांच्याशी प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी दूरध्वनीवरून साधलेला संवाद. रसिक श्रोते हो, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने नुकतेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक साहित्यिकांना विविध मानाची पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून नाटक, ललित लेखन, कथालेखन, कादंबरी, काव्य, आत्मचरित्र अशा विविध ग्रंथांना अनेक नामांकित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. नांदेड येथील प्राध्यापक तथा मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांच्या नाट्य लेखनाला यावर्षीचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. या अनुषंगाने मुक्त संवाद या सदरात आज प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी दूरध्वनीवरून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम यांच्याशी साधलेला संवाद आम्ही ऐकवित आहोत. श्रोते हो, नमस्कार. श्रोते, आपल्याला माहित आहे की नांदेड हे आपलं गाव, आपलं शहर किंवा संपूर्ण मराठवाडा हा आपल्या कलेसाठी, साहित्यासाठी प्रख्यात आहे. आणि आपल्या नांदेडची जे भूमिपुत्र आहे, आपल्या नांदेडचे, मराठवाड्याचे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक संपूर्ण देशात आणि देशाच्या पलीकडेही नोंदवलेलं आहे. वास्तविक पाहता जेव्हा आपण आपल्या मराठवाड्याचा, आपल्या नांदेड शहराचा, आपल्या खेड्यांचा, गावांचा विचार करतोय, तर प्रत्येक खेड्या गावामध्ये आज आपली संस्कृती, आपली कला, आपला बौद्धिक पातळी किंवा आपल्यामधली जी चुणूक आहे ते दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठ हळूहळू लोक त्याच्याकडे वळत आहे. पण जेव्हा आपण आपल्या गावाचा, आपल्या खेड्याचं, आपल्या घराचा विचार करतो, कुटुंबाचा विचार करतो, तर प्रत्येक कुटुंबामधून काही नवलौकिक, काही हिरे, काही रत्न हे नेहमी जन्मास येत असतात. आज आपण आपल्या नांदेड शहराचा विचार करीत असताना साहित्यिक मंडळी, नाटक कलावंत, कलाकार, लोककलाकार असे अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर व्यक्ती आज आपल्या या मायभूमीनं आपल्याला मिळवून दिलेले आहे. मला इथे सांगताना खूप आनंद होतोय श्रोते हो, की आज आपल्या नांदेडचेच भूमिपुत्र माननीय डॉक्टर जगदीश कदम साहेब, ज्यांना नुकतंच आपल्या एक मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार 2020 हे त्यांच्या वडगावला या नाटकाला मिळालेलं आहे. आणि आपल्याला यांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर खूप मोठा यांचा असा कार्य आहे साहित्य क्षेत्रामध्ये, कथेमध्ये, कादंबरीमध्ये, नाटक, एकांकिका, ललित अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव गाजवलेलं आहे, आपल्या देशाचं नाव गाजवलेलं आहे, शहराचं, गावाचं नाव गाजवलेलं आहे. वास्तविक पाहता नांदेड जिल्हा हदगाव तालुका रुई धानोरा येथील आपले सर रहिवासी किंवा त्यांचा जन्म तिथे झालेला आहे. एकदम साधारण शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असला तरी त्यांची बौद्धिक पातळी लहान नव्हती. पण त्यांनी त्यांच्या जीवनाचा संघर्ष कसा केला, त्यांनी तशी पायवाट कशी निवडली आणि साहित्य क्षेत्राकडे कसं वळलं, या संपूर्ण गोष्टीचा विचार करीत असताना जर प्रत्येक व्यक्तीनं मनामध्ये आपलं ध्येय निश्चित केलं तर नक्कीच आपल्याला आपलं ध्येय गाठता येते, यात किंचितही शंका नाही. वास्तविक पाहता सरांच्या बाबतीत बोलण्यासाठी खूप काही आहे. पण आपण जर असं सर्वसाधारण आपण जेव्हा बोलतो की जसं सरांचं शिक्षण गावात झालं, 10वी त्यांनी नांदेडला केलं आणि BA MA हे आपल्या नांदेडला यशवंत कॉलेज आणि MA पीपल्स कॉलेजला केलं. 1971ला प्रजावाणीमध्ये सरांचा पहिला लेख हा लिहिला गेला होता. वास्तविक पाहता मुर्दे, आखर, मुक्कामाला फुटतेवाय, कथासंग्रह अशा अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून लिहिल्या गेलेल्या आहेत. झाड माती, रास आणि डोंगर, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर अशा अनेक कविता त्यांनी आपल्या साहित्यात, आपल्या कवीच्या माध्यमातून त्यांनी पुस्तकांमधून पानावर उतरवलेलं आहे. बुरत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह, आता जे नाटकाच्या संदर्भात आपण बोलत होतो त्याला एक उत्कृष्ट असा पुरस्कार मिळालेला आहे. महात्मा फुले, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्राच्या संदर्भात त्यांचा अभ्यास गाढा आहे. अशा अनेक क्षेत्रामधून त्यांनी आपलं नावलौकिक कमवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच नाशिक येथे विशाखा प्रथम काव्य या संदर्भातला पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. भरतभूषण गायकवाड स्मृती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद नरहर कुरुंदकर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. आणि वास्तविक पाहता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी यशस्वीरित्या काम पाहिलेलं आहे. शालेय, महाविद्यालय अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं की आज आपल्या मायभूमीतला जो गोष्टी आहेत, ज्या मायभूमीने आपल्याला जे कोणी साहित्यिक दिलेलं आहे त्यांनी आपलं नाव भारत देशाच्या बाहेर देखील कमवलेलं आहे. नुकतंच काही वर्षापूर्वी सिंगापूर इथे
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलन येथे मुख्य वक्ते म्हणून त्यांचा सहभाग होता आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी चित्रपट समितीवर सदस्य म्हणून फिल्म सिटी मुंबई इथे त्यांनी 7 वर्ष काम पाहिलेलं आहे. वास्तविक पाहता त्यांच्या साहित्यावर अनेक लोकांनी MPhil PhD केलेलं आहे आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व जसं आपण म्हणू शकतो असे आपले डॉक्टर जगदीश कदम सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, आपल्या संदर्भात जेव्हा मी प्रास्ताविक केलं शब्द अपुरे पडतायत, कारण आपला जो अभ्यास आहे, आपलं जे लिखाण आहे हे आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आत्रामजी, तुम्ही खूप माझे जवळचे मित्र असल्यामुळे तुम्ही फार भरभरून परिचय करून दिला आमचा. खरं तर मी एका छोट्याशा खेडेगावातून आलो. तुम्ही सांगितलं की हातगाव तालुक्यात रवी धानोरा नावाचं गाव आहे. तिथून मी एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. परंतु मी भारावून गेलो की आपण खूप माझं कौतुक केलेलं आहे, खूप विशेषणं लावलेली आहेत आणि त्यामुळे मला तसं वाटायला लागलं की खरोखरच आपण आता एवढ्या उंचीचे आहोत का याचा मी विचार करत होतो. आपण एक निमित्त म्हणून मला मराठवाडा साहित्य परिषदेचा कुमार देशमुख स्मृती नाट्य पुरस्कार मिळालेला आहे माझ्या वडगाव लाईव्ह या नाटकाला. आणि त्या निमित्ताने आपण म्हणालात काहीतरी आपण संवाद साधूया, तर हे निमित्त झालं. परंतु आपण जो परिचय करून दिलेला आहे माझा, त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे निश्चितच. नक्कीच सर. आणि वास्तविक आता विषयाच्या अनुषंगाने आपल्याला पुरस्कार भेटत गेलेला आहे आणि ही वाटचाल आपली सुरळीत सुरू राहणारच आहे. पण जेव्हा आपल्या मायभूमीतला जो भूमिपुत्र आहे, जो 7 समुद्रापार आपल्या देशाचं, आपल्या गावाचं, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करते, ते एक अभिमान आपल्या लोकांना असतो. आणि आपला हा जो जीवन प्रवास असतो, हा जीवन प्रवास कसा संघर्षमय होता, येणाऱ्या समस्या आपल्या जीवनामधल्या कशा दूर केल्यात आणि आपण जे ध्येय निश्चित केले होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती पायपीट करावी लागली, कारण आपल्या घरची कुटुंबाची त्यावेळेस ती परिस्थिती कशी होती आणि संघर्ष कसा होता. तर सगळ्यात प्रथम सर, मी मनापासून आपलं या पुरस्काराच्या निमित्तानं सगळ्यात प्रथम आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि आजच्या आपल्या या मुलाखतीला सुरुवात करतो. सर, जसं मी सांगितलं की एक छोटंसं गाव आणि गावातला मुलगा, तर हा प्रवास तुमच्या गावाकडून शहराकडे ही वाटचाल कशी सुरू झाली आपली? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे एका छोट्याशा गावातून एकदा, म्हणजे आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातले लोक कसे असतात, एका शेतकरी किंवा कष्टकरी समाज कसा असतो, त्यांना सगळे प्रश्न त्यांना भिडून असतात आणि असं तसं पाहिलं तर अभावग्रस्त सगळं असतं जगणं त्यांचं. प्रतिकूल परिस्थिती असते आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतून मला असं वाटलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्या जीवनाला जर गती द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा तरुणोपाय नाही, हे मला शालेय जीवनात माझ्या लक्षात येत होतं. मी त्या थोर महात्म्याचे चरित्र वाचत होतो. त्या काळात माझे गुरुजी मला चांगले शिक्षक लाभले. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिक्षण घेतलं 7वी पर्यंत आणि माझ्या शाळेतले शिक्षक खूप चांगले होते आणि त्या शिक्षकांनी मला चांगली चांगली पुस्तकं वाचायला दिली. जसं आपण म्हणतो की थोर पुरुषांची चरित्र जर आपल्या हातात पडली त्या वयात आपल्या शालेय जीवनात, तर आपल्यावर चांगले संस्कार होऊ शकतात. आणि मला चांगले ह्या महापुरुषांची पुस्तकं शालेय जीवनात वाचायला मिळाली आणि एक असा प्रकाशाचा किरण माझ्या मनात कुठेतरी चिरपत गेला की शिक्षण घेऊन हे सगळे लोक मोठे झालेले आहेत. बरोबर. शिक्षणाशिवाय आपल्याला पुढे जायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, उपाय नाही. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेतलंच पाहिजे अशा प्रकारचा निश्चय मनाच्या एका कोपऱ्यात मी असा बांधलेला होता त्या काळामध्ये. आणि म्हणून मी गाव सोडून नांदेडला आलो. तिथे शारदा भवन हायस्कूलमध्ये एका नातेवाईकाकडे मी राहायचो आणि शारदा भवन मध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि शहरात आल्यानंतर ग्रामीण भागातील मुलं खूप गोंधळून जातात. बरोबर. त्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो. पहिला न्यूनगंड असतो भाषेच्या संदर्भातला. आणि आत्राम सर, तुम्हाला मी सांगतो की आपण ज्या भाषेला घाबरतो की बाबा आपल्याला महानगरीय लोक जे राहतात, जी भाषा बोलतात, तिला आपण शुद्ध अशुद्ध भाषा अशी काही असत नाही, तरी सुद्धा या प्रस्थापित लोकांनी भाषा शुद्ध असते अशुद्ध असते असं काहीतरी एक वेगळंच चित्र आपल्या समोर ठेवल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण जे बोलतो
अशुद्ध बोलतो की काय, परंतु ती आपली मायबोली असते, बरोबर, आपल्या मायबापाची भाषा असते, ती आपली ग्रामीण बोली असते आणि ती ग्रामीण बोली सुद्धा कमी महत्वाची नसते. बरोबर, आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर आपण आपल्या ग्रामीण बोलीतूनच उत्तमपणानं व्यक्त होऊ शकतो. बरोबर. आता तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो अत्राम साहेब. मी HSC बोर्डाच्या अभ्यास मंडळाला होतो, निमंत्रक होतो, मी अध्यक्ष होतो त्या मंडळाचा. आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं की तुमच्यापेक्षा एक गोष्ट माझ्याकडे जास्तीची आहे. मग ते लोक म्हणाले कोणती गोष्ट आहे? मग मी त्यांना म्हटलं की मला तुमच्यासारखं मराठी अस्खलितपणानं बोलता येत, परंतु माझ्यासारखी भाषा तुम्हाला बोलता येते का? काय करू लालाव, आवताव का, खाल्ल्या का, पिल्या का, गेल्या का, झाल्या का, हे तुम्ही बोलू शकणार नाही. बरोबर. याचा अर्थ काय? मला तर प्रमाण भाषा येते आणि माझी मायबोली सुद्धा येते. बरोबर. मायबोली मला येते हे माझं सामर्थ्य आहे. बरोबर. तो माझा कमीपणा नाही, हे माझं न्यूनत्व नाही. आणि त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी आधी आपल्या मनामध्ये जो भयगंड असतो, न्यूनगंड असतो भाषेच्या संदर्भातला, तो भयगंड किंवा न्यूनगंड झटकून टाकला पाहिजे. की आपल्याला शुद्ध बोलता येत नाही म्हणून आपण बोलायचंच नाही असं नाही. आपण बोललं पाहिजे, निर्भयपणानं बोललं पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते आपण मांडलं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे. व्यक्त होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि नांदेडला आल्यानंतर शाळेमध्ये तेव्हा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायला लागलो. आणि भाग घेत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्यामध्ये बरंच काही आहे. या शहरातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांमध्ये खूप काही असतं. बरोबर. फक्त त्यांना संधी मिळत नाही. बरोबर. आणि व्यक्त होण्याचं धाडस करत नाही. बरोबर आहे सर. माझा स्वतःचा अनुभव आहे. छान छान. एकंदरीत सर प्रत्येक व्यक्तीनं आपल्या भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण आपल्या भाषेतून कोणती गोष्ट उकलण्याचा प्रयत्न करतो किंवा समजून सांगण्याचा जो प्रयत्न करतो तो स्पष्टपणे आणि चांगल्या रीतीने करू शकतो. अगदी बरोबर. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या भाषेचा आदर केलाच पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला त्याचा दृष्टिकोन स्पष्ट करायचा असेल तर आपल्याला आपल्याच भाषेतून त्याला समजून सांगावं लागतं. आणि सर दुसरी महत्वाची गोष्ट की बरेचशा वर्तमानपत्रातून आपले अनेक लेख आलेले आहेत आणि अनेक नाटकांच्या संदर्भात आपण प्रास्ताविक लिहिलेलं आहे, प्रस्तावना लिहिलेली आहे बऱ्याचशा नाटकाची. तर सर जसा आपण पहिला लेख एका वर्तमानपत्रामध्ये लिहिला होता आणि तो जेव्हा वर्तमानपत्रामध्ये जेव्हा आला तर तो अनुभव कसा होता आपला? मी निबंध लिहिला होता शाळेत असताना आणि त्यामध्ये माझा पहिला क्रमांक आला होता. आणि माझ्या शिक्षकांनी खूप माझं कौतुक केलं. एक पुण्याच्या बहुलेकर बाई होती आम्हाला शिकवायला शारदाभवन हायस्कूलला. आणि त्या बाई म्हणाल्या अरे तू खड्यातून असं इतकं छान लिहिलंयस. आणि त्यांनी कौतुकाची ताप मारली. आणि तेव्हा मला असं वाटलं की खरोखरच आपण लिहू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास आला. आणि मी एक कथा लिहिली आणि ती कथा मी प्रजावाणीच्या रविवारी कथा किंवा साहित्य प्रकाशित केलं जायचं प्रजावाणीमधून. आणि मी प्रजावाणी या दैनिकाकडे ती कथा दिली, भीत कथा नेऊन दिली आणि ती कथा छापून आली 1971 ला. ते लक्षात घ्या आज 50 वर्षांपासून. बरोबर. आणि मी लेखन सातत्य हे ठेवलेलं आहे. आज सुद्धा मी लिहितो, दररोज थोडं काही ना काही लिहिलंच पाहिजे. बरोबर आहे. अशा प्रकारचं एक बंधन मी स्वतःवर घातलेलं आहे. मग ते प्रकाशित होईल न होईल हा भाग वेगळा. बरोबर. परंतु आपण सतत लिहिलं पाहिजे. आपल्याला लिहिता येतं ना, मग लिहिलं पाहिजे. अशा प्रकारची धारणा मी मनात ठेवलेली आहे. आणि मग ती कथा छापल्यानंतर मग मला वाटायला लागली की आपण लिहू शकतो. आणि मग लिहायला सुरुवात केली मी. त्यानंतर काही वर्तमानपत्रांच्या मधून मी सदर लेखन केलेलं आहे. गोदातीर समाचार मधून पडसाद नावाचं सदर मी केलं. मराठी स्वराज्य नावाचा एक साप्ताहिक, त्या साप्ताहिकातून मी एक सदर रासनी नावाचं सदर केलं. आमचे मित्र भारत भूषण गायकवाड होते नायगावचे, त्यांचा एक अंक होता, त्या अंकातून मी लेखन केलं. लोकमत मधून आणि दैनिक मराठवाडा मधून औरंगाबादच्या माझ्या कथा प्रसिद्ध व्हायच्या त्या काळामध्ये. अस्मितादर्श गंगाधर पानतावणे सरांचं अस्मितादर्श नावाचं नियतकालिक होतं. आता आहे. तर त्या नियतकालिकामधून माझ्या बहुतेक कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. सर एकंदरीत आपण जेव्हा आपल्या कथांचा जो संग्रह आहे किंवा कथांच्या संदर्भात आम्ही जेव्हा वाचतो किंवा आपण सांगितल्यानंतर त्याचा जेव्हा आम्ही आत्मपरीक्षण करतो किंवा अभ्यास करतो तर एक चित्र डोळ्यासमोर उभं राहते. ती ताकद आहे आपल्या लिखाणामध्ये.
सर दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जसं मुक्कामाला फुटले पाय हे कथा लिहिली, त्याच्यामध्ये झाडमाती लिहिली, रास आणि डोंगर लिहिलं, नामदेव शेतकरी लिहिला किंवा गाव हाकेच्या अंतरावर हे काही कविता पण आहे आपली त्याच्यामधल्या. तर मला एक सांगा सर की मुक्कामाला फुटले पाय ही जी कथा होती हे आम्ही वाचली आहे, याच्यामधलं हे इतका गहन अर्थ असतं की सर म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण काय सोचतोय, काय बघतोय, आपल्याला काय आत्मसात होतंय, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काय काय रोज आपल्याला काही ना काही अनुभव येतो, हा आपण आपल्या नेहमी लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आता मी सांगितल्या या संदर्भात या मागची पार्श्वभूमी काय होती सर या कथा संग्रहाच्या संदर्भात? मी यशवंत महाविद्यालयात शिक्षण घेत असताना जेव्हा मी कथा वाचायला लागलो तेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या कथा वाचत असताना माझ्या लक्षात आलं की हे जे जीवन अण्णाभाऊंनी ज्या कथांमधून ज्या जीवनाचं दर्शन घडवलेलं आहे ते दर्शन मला खूप जवळचं वाटायला लागलं आणि तशा प्रकारचे अनुभव मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये घेत होतो आणि मग ते अनुभव जर आपण चित्रित केले तर त्याची सुद्धा कथा होऊ शकते. पण कल्पना विलास वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. बरोबर. ते तुमच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत त्यांचं जे दुःख आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचं जे सोल्लेपण आहे, त्यांची जी गाऱ्हाणी आहे आणि विशेषतः महिलांचे प्रश्न खूप आहेत, स्त्रियांचे प्रश्न खूप आहेत. आज आपल्या लक्षात जर घेतलं, आपण एक चित्र पाहिलं ग्रामीण भागातलं, एका कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे, खरी स्त्री जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ग्रामीण भागातील स्त्री पहा. बरोबर. अहो ती बघा दारिद्र्य सुद्धा किती लपवून ठेवते. बरोबर. तिच्याकडे एखादा पाहुणा आला तर हळूच ती पदराड काहीतरी सामान आणण्यासाठी बाहेर जाईल आणि सामान लपवून घेऊन येईल, कुटुंबाला झाकण्याचं काम ती करते, असा पदर तिला दिलेला आहे. हे दारिद्र्य मी जवळून पाहत होतो आणि पाहत असताना माझ्या लक्षात आलं की ही माणसं थोडा घाम गाळतात, थोडे कष्ट करतात आणि कष्ट करीत असूनही त्यांच्या वाट्याला फारसं समाधान किंवा फारसे सुखाचे क्षण किंवा समाधानाचे क्षण येत नाहीत. असं का घडावं? बरोबर. आता जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी विपरीत घडतं आहे. बरोबर. म्हणजे ह्या कष्टकऱ्यांचं शोषण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे इथे आणि ते शोषण थांबलं पाहिजे. शेतकऱ्यांचं असेल, कष्टकऱ्यांचं असेल. आता बघा, आता मी नोकरी केली, मला हक्काची रजा मिळायची, रविवारची इतर सुट्ट्या मिळायच्या, मला सगळ्या गोष्टी मिळत असत. बरोबर. परंतु माझ्या शेतात कष्ट करणाऱ्या माझ्या आई बहिणीला कधी सुट्टी मिळाली का? बरोबर. हे प्रश्न जेव्हा मी पाहत होतो जवळून तेव्हा मला लक्षात येत होतं की ही खूप विषमता आहे या दृष्टीनं. बरोबर. आणि मग त्यांचे प्रश्न मांडणं, मी खेड्यातून आलेलो असल्या कारणानं ते प्रश्न मी जवळून पाहिलेले होते आणि त्यामुळे माझ्या सगळ्या साहित्यामधून या ग्रामीण भागातील खेड्यातील माणसाचे प्रश्न मी जवळून पाहिलेले होते, अनुभवलेले होते. तेच प्रश्न मी मांडलेले आहेत. मला कल्पना विलास करण्याची किंवा कल्पनेच्या जगात भराऱ्या घेण्याची मला गरज पडली नाही. छान सर, एकंदरीत आता बोलता बोलता आपण एक शेतकऱ्यांच्या संदर्भात छान बोलले. तर मला एक सांगा सर, नामदेव शेतकरी ती आपण आपल्या शब्दात आमच्या श्रोत्यांपर्यंत सांगावी सर. नामदेव शेतकरी हा माझा एक दीर्घ कविता संग्रह आणि हा कविता संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमात होता तो. बरोबर. MA मराठीच्या. तो 5 वर्ष होता. तिकडच्या लोकांचे मी आभार मानतो, त्या विद्यापीठाच्या अभ्यास मेळाव्यावर जे लोक होते त्यांचे. आणि या नामदेव शेतकरी मध्ये मी शेतकऱ्याचं दुःख, शेतकरी आत्महत्या का करतो, आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर काय येते, कोणकोणते प्रश्न त्याच्या अंगावर धावून येतात, त्या प्रश्नांमध्ये तो कसा फसत जातो आणि मग त्याचं शोषण कसं होतं, या संदर्भातली एक दीर्घ कथा कवितेच्या माध्यमातून मी लिहिलेली आहे. आणि त्या कवितेचा सन्मान खूप झाला. नामदेव शेतकरी हा कविता संग्रह सर्वदूर पोहोचलेला आहे, समीक्षकांनी चांगली नोंद घेतलेली आहे. आता एकच म्हणणं आहे आत्रांचं आहे की जे कष्ट करतात त्या कष्ट करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. म्हणून एका कवितेमध्ये मी ज्योतिबांना उद्देशून एक कविता लिहिली. त्या कवितेमध्ये मी असं लिहिलं की मेहनत न करणाऱ्यांचं रान कसं पिकलं. बरोबर. मेहनत न करणाऱ्यांचं रान कसं पिकलं, म्हणून म्हणतो ज्योतिबा गणित कुठं चुकलं. वा, छान. माय बाप शेतामध्ये राब राब राबले, माय बाप शेतामध्ये राब राब राबले, शिकतात पोरं म्हणून आशेवर जगले, चिपाडाचं जिणं पण माणसाबनी वागले,
त्यांच्याच नशिबी का म्हणून बाप्पा भोतगिरे लागले, तोंडचा घास ओढतो त्याला म्हणायचं कसं आपलं, म्हणून म्हणतो ज्योतिबा गणित कुठं चुकलं, मेहनत न करणाऱ्यांचं रान कसं पिकलं. म्हणजे जे कष्ट करत नाहीत त्यांच्याकडे सगळी साधना, सगळी समृद्धी, न मागता सर्व मिळत गेलं त्यांना आणि कष्ट करणाऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यांना सर्व मिळत गेलं. आणि इथे 24 तास माझा बाप माझी माय शेतात कष्ट करते, इतक्या धावा काढते. तो आमच्या शेतात अवताच्या मागे धावणारा आमचा जो बाप आहे दिवसभर किती धावा काढतो तो, किती घाम काढतो तो, सारखा घामाशी बोलतो, घामाशी संवाद साधतो. पण याच्या श्रमाची, याच्या कष्टाची तुम्ही नोंद कराल की नाही कुठेतरी, हा आमचा प्रश्न आहे साहित्यिक म्हणून, कलावंत म्हणून. नक्कीच. वास्तविक पाहता आपण असं म्हणतो की मनातील भावनांना शब्दांची वाट, हे आपण जे दाखवतो शब्दांच्या वाटेमाध्यमातून आपण जे लिहितो हे खऱ्या अर्थानं आपले अनुभव असतात, किंवा आपण जे डोळ्यानं बघितलं, जे अनुभव घेतला, हे शब्दांच्या माध्यमातून आपल्या भावना आपण व्यक्त करण्याचा एक प्रयत्न करतो. सर, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गाव हाकेच्या अंतरावर ही एक कविता आपली आहे, ती पण खूप मोठ्या प्रमाणात गाजली. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये या कवितेच्या माध्यमातून पहिलं जे आहे गाव, जसं आपण म्हटलं की आपण गावखेड्यातले लोक आहोत, तुम्ही आहोत, मी आहोत, आणि कुठेतरी आपलं मन आपण बांधलेलं असतं आपल्या गावाशी, आपल्या गावातील मातीशी, आणि ते मातीचं एक नातं असते सर. तर हे गाव हाकेच्या अंतरावर, ह्या कवितेमध्ये जे गाव हाकेच्या अंतरावर, ह्या नावामध्ये खूप असा गहन अर्थ आहे. तर गाव हाकेच्या अंतरावर या कवितेच्या माध्यमातून आपली भूमिका काय होती आणि आपण त्या कवितेच्या माध्यमातून कसं त्या गोष्टी लोकांसमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपण त्याचं काय आहे की आता शहरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या शहरातल्या सगळ्या गोष्टी आता खेड्यापाड्यात ग्रामीण भागात आलेल्या आहेत. यायला काय हरकत नाही, समृद्धी आली पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. बरोबर. परंतु आता दूरदर्शन सारखा किंवा दूरचित्रवाणी सारखा जो भाग आहे तो घराघरात आलेला आहे. त्यातून आपण चांगलं काही घेतलं पाहिजे. चांगलं घेतलं तर ठीक आहे. आता दिवसभर आमची मुलं जर त्या टीव्ही समोर जर बसून राहायला लागली आणि सगळा वेळ जर त्या टीव्हीवर खर्च करायला लागली तर मग हे बरंच आपल्याला परवडणार नाही. त्या ग्रामीण भागातील मुलांनी त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पण मी काय म्हटलेलं होतं की गावं चाललीत महानगराजवळ की महानगर येतंय गावाजवळ, सुटत नाही हा गुंता, सगळ्या शक्यता पडताळ नाही. महानगरातल्या चीजवस्तू पडक्या भिंतीच्या घरात शिरत आहेत चोरपावलांनी थेट चुलीपर्यंत. गावानं उशा पायथ्याला लावलेली झाडं विलक्षण दिसत आहेत, भयभीत झालेली. आता रस्ते आले की मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. साहजिक. आता आजकाल तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचं जे संकट आहे ते संकट मला वाटतं आपण निसर्गावर जो हल्ला केलेला आहे, पर्यावरणाचं जे संतुलन आपण साधायला पाहिजे ते संतुलन आपण कायम ठेवलं नाही. आपण झाडं तोडली आपल्या गावाभोवती. पूर्वी बांध नावाचा प्रकार होता. बरोबर आहे. आता डांबरी रस्ते आले, पांदन रस्ते होते आपल्याकडे, पायवाट होती, झाडं होती दोन्ही बाजूला. बरोबर. ती झाडं गेली कुठं? बरोबर. मग ही झाडं गेली, ओढे गेले, तर मग कसं जिवंत राहायचं? आपण काळजी घेऊ शकतो, आपल्याला विचार करता येतो, आपल्याला हातपाय आहेत, परंतु ह्या मुख्य जनावरांचं काय, पशुपक्ष्यांचं काय? ह्या सगळ्या जर आपण निसर्गाने आपल्या ज्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहे आपल्याला आहेत त्या जर अशा गायब व्हायला लागल्या तर मग ह्या पशुपक्ष्यांनी कशावर जीवन जगायचं? पाणी कुठून शोधायचं? त्यांनी खायचं काय? हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि हा निसर्गाचा जो संवाद चाललेला आहे मोठ्या प्रमाणात, तर तो सुद्धा अनेकदा अस्वस्थ करणारा असतो. आणि कवितेतून आपण निसर्गाचं वर्णन करतो, परंतु आज आपल्या पुढे मानवानं उजाड झालेली आहे. वृक्ष लागवड करतो आपण, परंतु झाडं काही मोठी होत नाहीत, वाढील दिसत नाहीत. बरोबर. पूर्वी जशी झाडं होती, ओढे होते, तसे ओढे दिसतात का? आणि या सगळ्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टी असतात. साहित्यिक म्हणून, कलावंत म्हणून त्याला अस्वस्थ करणारं हे पर्यावरण असतं. आणि त्यामुळे त्या अस्वस्थतेतून मग हे सगळं म्हणावंसं वाटतं की बा आता गाव हाकेच्या अंतरावर, शहरापासून गाव आता हाकेच्या अंतरावर आहे. बरोबर. शहरात आणि गावात आता काही फारसा फरक, परिस्थिती बदललेली आहे पूर्ण. आता पानटपरी आता खेडेगावात आली. बरोबर आहे. पूर्वीची व्यसनं नव्हती, ती व्यसनं आता गावाकडे छोट्या मुलांना लागलेली. बरोबर.
अशा प्रकारचा असे त्या कवितेचे म्हणजे जागतिकीकरणामुळे जो परिणाम झालेला आहे ग्रामीण भागावर त्याचं चित्रण मी त्या कवितेतून केलेलं आहे. छान. कविता संग्रहात प्रामुख्याने त्याच कविता आहेत. सर, एकंदरीत आपल्याला असंही म्हणता येईल की आज निसर्ग आपल्याला प्रतिउत्तर देत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता आपल्याला आपलं आत्मपरीक्षण आणि स्वतःचा अभ्यास करण्याची पाळी निर्माण झालेली आहे किंवा ती वेळ आलेली आहे. वास्तविक अर्थात जेव्हा आपण कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करतो तर प्रत्येक क्षेत्राला डावी आणि उजवी बाजू असते. आणि अभ्यास करत असताना प्रत्येक व्यक्तीनं चारी बाजून अभ्यास करायला पाहिजे. फक्त एका दृष्टिकोनातून बघणं ती उचित होणार नाही. पण जेव्हा आपल्या व्यक्तीचा आत्मसन्मानाचा, त्याच्या आत्मपरीक्षणाच्या, विचारसरणीचा किंवा लिखाणाचा कोणत्याही क्षेत्रातला आपण जेव्हा अभ्यास करतोय तर प्रत्येक बाजूची अभ्यास करत असताना त्याची उजवी बाजू कशी आहे, चांगली कोणती गोष्ट आहे ती जर आत्मसात केली त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडू शकतो आणि एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन प्रत्येक व्यक्ती आपलं ध्येय निश्चित करू शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट की बुडत्याचे पाय खोलात हे नाटक आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आता 2020 मध्ये आता आपल्याला वडगाव लाई या नाटकासाठी उत्कृष्ट साहित्यिक मराठवाडा पुरस्कार मिळाला आहे. तर ह्या वडगाव लाईव्हच्या संदर्भात, या नाटकाच्या संदर्भात हे नाटक आपल्या मनामध्ये हा शब्द कसा का आला आणि यामधली जे कथा गोष्टी होत्या, कॅरेक्टर आहे किंवा त्या संदर्भात मनामधले तुम्ही ते चित्र कसं रंगवलं आणि त्या भावना प्रकट करताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला किंवा तुम्हाला ते कसं सुचलं की आपण या माध्यमातून त्या गोष्टी आपण लोकांसमोर आणल्या पाहिजे? तर त्याचं काय सर, आपण सुरुवातीला परिचय करून देताना सांगितलं की मी कथा लिहिली सुरुवातीला, त्यानंतर कविता लिहिल्या, त्यानंतर गाडा नावाची माझी एक कादंबरी सुद्धा आहे, बरोबर, त्यानंतर ही 2 नाटकं आहेत, बुडत्याचे पाय खोलात आणि वडगाव लाईव्ह, बरोबर, समीक्षा लेखन मी केलेलं आहे, चरित्र लेखन केलं आहे. वाङ्मयाच्या सगळ्या त्या प्रकारांमध्ये मी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं जे पहिलं नाटक होतं बुडत्याचे पाय खोलात, तर या नाटकामध्ये अण्णा हजारे यांनी आदर्श गावची जी संकल्पना मांडलेली होती ती संकल्पना मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये 1995-96 मध्ये वर्षभर राबवली होती. छान. गाव म्हणजे रुई धानोरा, त्या गावामध्ये गाव व्यसनमुक्त केलं. जवळपास 1.5 वर्ष मी गाव व्यसनमुक्त, दर शनिवारी मी जायचो, तिथं बैठका घ्यायचो सगळ्या लोकांच्या, आणि मग ते गाव व्यसनमुक्त केलं. आणि त्यानंतर मग काय निवडणुका लागल्या आणि मग आम्ही जे केलं होतं 1.5 वर्ष ते सगळं पाण्यात गेलं. आणि तिथे जो नायक होता मग तो नायक माझ्याच माध्यमातून त्या नाटकामध्ये उभा केला की कसा प्रकार करतो ग्रामीण भागात, कशा पद्धतीनं समस्येला तोंड द्यावं लागतं एखाद्या गावामध्ये सुधारणा करायला जर आपण गेलो, तर त्याचं चित्र त्या नाटकामध्ये मी उभं केलेलं आहे. आणि त्या नाटकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे 1999 मध्ये बुडत्याचे पाय खोलातला, बरोबर, त्या नाटकाला. आणि हे नाटक सुद्धा आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला लागलेलं होतं. तर या नाटकामध्ये अशा प्रकारचा एक नायक आपण म्हणतो की सकारात्मक पद्धतीनं गावात आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा नायक त्या नाटकामध्ये होता. आणि शेवटपर्यंत तो लढतो की मला गावामध्ये सुधारणा करायच्यात आणि केल्या पाहिजेत. शिक्षण घेऊन केवळ मी स्वतःचा परिवार, स्वतःचं कुटुंब यामध्ये स्वतः गुंतून न राहता माझी एक सामाजिक जबाबदारी म्हणून, बांधिलकी म्हणून मी आता माझ्या शिक्षणाचा फायदा गावाला करून दिला पाहिजे, त्या उद्देशानं तो प्रेरित होतो. बरोबर. आता हे माझं जे दुसरं नाटक आहे, ज्या नाटकाला कुमार देशमुख नाट्यगौरव पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचा नुकताच मिळालेला आहे, त्या नाटकाच्या संहितेमध्ये वडगाव लाईव्ह मध्ये, वडगाव लाईव्ह नाव कसं दिलं मी की एक सूत्रधार आणि सोंगाड्या आहे. आणि सूत्रधार आणि सोंगाड्या ह्या वडगाव मध्ये काय चाललेलं आहे ते पाहतात प्रत्यक्ष डोळ्यांनी आणि येऊन या श्रोत्यांना सांगतात, प्रेक्षकांना, की या गावामध्ये काय चाललेलं आहे. तर त्या गावामध्ये एक कोळी समाजाचं कुटुंब आहे. तर त्या कोळी समाजातली ती बाई या आरक्षणामुळे सरपंच होते. आणि तिथे तिचा नवरा तिला कशा पद्धतीनं आपला जो अधिकार आहे, म्हणजे त्याची बायको सरपंच, परंतु तिला पूर्ण अधिकार तो उपभोगू देत नाही. आणि आपल्याकडे महिलांना जरी आरक्षण दिलं कायद्याने 50% या पंचायत राजमध्ये, तरी त्यांच्यावर वर्चस्व पुरुषांचं असतं. एकंदरीत चित्र बदललेलं नाही आहे. चित्र बदललेलं नाही. त्या दडपणाखाली ठेवायचं, दडपूनच ठेवायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग
हा तिचा खरं तर तो सरपंच बायको आहे. परंतु याला वाटतं की माझ्या मर्जीप्रमाणे तिला वागलं पाहिजे, तिला निर्णय घेतले पाहिजे. आता ती थोडीफार शिकलेली आहे, त्याचं शिक्षण तिच्यापेक्षा कमी आहे आणि त्यामुळे ती म्हणते की मला ह्या गोष्टी पटत नाही. ती परिवर्तनवादी विचाराची बाई आहे आणि हा जो तिचा नवरा आहे तो पारंपरिक विचाराचा आहे. गावातील वडे ज्याला आपण प्रस्थापित लोक आहेत त्या प्रस्थापित लोकांच्या दडपणाखाली राहणं याला आवडतं आणि ती जी त्याची बायको आहे सरपंच झालेली ती मात्र स्वतंत्र विचार करते आणि तिला वाटतं की नाही गावाची प्रगती झाली पाहिजे या अंगाने ती विचार करते आणि मग अशा प्रकारचं द्वंद्व घरातलं एक गट मग तिच्या नवऱ्याला फितवतात की नाही तुझी बायको बरोबर असं निर्णय घेत नाही, नीट ते काम करत नाही. तर हा जो संघर्ष आहे ग्रामीण पातळीवर चालणारा सूक्ष्म संघर्ष, तो संघर्ष मी त्या नाटकात मांडलेला आहे आणि कशा पद्धतीनं ग्रामीण भागातलं राजकारण हे चालतं आणि ग्राम सुधारण्यासाठी पुढे आपण मग अशी म्हणाल की सकारात्मक तसा विचार करणारे खूप लोक असतात गावात. सगळेच वाईट लोक नसतात, काही चांगले लोक असतात. तेव्हा सुधारणा झाल्या पाहिजेत असा विचार करणारे सुद्धा खूप लोक असतात. तर त्या लोकांची बाजू घेऊन आपण राहिलं पाहिजे असं त्या सरपंच असलेल्या महिलेला वाटतं. महिलेला वाटतं. मग ते अडथळे कसे येतात ह्याचा एक सुंदर पट मी त्या नाटकात उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे वडगाव लाईव्ह मध्ये आणि ती अलीकडची कथा आहे, आजची कथा आहे. तर एकंदरीत आपण असं म्हणतो की आज शहराचीच नाही ग्रामीण जी जीवनशैली आहे किंवा विचारांची शैली आहे ती आताही बदललेली नाही. आपण 21व्या शतकाचा विचार करत असताना बऱ्याचशा गोष्टी बदलल्या असं म्हणतो, पण जर खऱ्या वास्तविक गोष्टी जर आपल्याला अनुभवायच्या असेल तर आपल्याला गावामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण गावामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, गावामध्ये खेड्यामध्ये जातो, तिथली जीवनशैली कसा आहे, तिथला व्यवहार कसा आहे, तिथली बोलीभाषा कशी आहे हे आपण जोपर्यंत स्वतःच्या दृष्टिकोनातून किंवा स्वतः आपल्या डोळ्यांनी बघत नाही, अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण त्याला फक्त बोलण्याच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण सांगू शकत नाही किंवा मांडू शकत नाही. विशेष म्हणजे सर आता जसं सांगितलं की तुम्ही वडगाव लाईव्ह यामध्ये विचारांचा संघर्ष, नवीन विचारांचा आणि जुन्या पारंपरिक विचारांचा संघर्ष म्हणा किंवा कुटुंबातील संघर्ष म्हणा किंवा जे आपल्याला आत्मनिर्भर बनायचं, आत्मपरीक्षण करायचं किंवा स्वतःला सिद्ध करण्याची एक जी युद्ध आहे किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला होता तो या नाटकाच्या माध्यमातून झाला. त्या महिलेच्या माध्यमातून तिने ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता सर 21व्या शतकाचा विचार करत असताना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे काम करतायत, पण तरीही आताही बरीचशी परिस्थिती सुधारलेली नाही किंवा परिस्थिती बदललेली नाहीये. सर दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा साहित्यिक, कथाकार, कविताकार आपल्या माध्यमातून लोकांच्या भावना, स्वतःच्या भावना प्रकट करण्याचा प्रयत्न करतात तर असं बरंच वेळा पाहिलं जाते किंवा अनुभव पण घेतला जातो की कुठेतरी तो लेखक, तो साहित्यिक, तो नाटककार, तो कलावंत हा त्या माणसाच्या जीवनातली एक लपलेली जागा, एक लपलेली भावना, एक लपलेली त्याची भूमिका, तो कोणतं जीवन जगतोय त्याचं जीवन हे लोकांच्या समोर प्रकट करण्याचा, त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न करतो. आणि जीवनामध्ये जेव्हा बऱ्याचशा गोष्टी वरती खालती चालतात किंवा आपण जीवन प्रवास जगताना अनेक गोष्टी नकळत होतात आयुष्यामध्ये, संसारामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये, भावनांना आपल्या शब्दांच्या माध्यमातून आपण आपल्या कागदावर उतरतो. तेच साहित्य होतं, तेच कथा होते आणि तेच कविता होते. मला एक सांगा, जसं आपण सिंगापूरला 3ऱ्या विश्व भारती साहित्य संमेलनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून सामील झाला होता, सहभाग होता आपला, तो अनुभव कसा होता आणि सिंगापूरला गेल्यानंतर तुमचा इथून सिंगापूर पर्यंतचा प्रवास आणि तिथला अनुभव कसा होता? विश्व मराठी साहित्य संमेलन सिंगापूरला झालं आणि त्या सिंगापूरच्या साहित्य संमेलनामध्ये जो परिसंवाद होता तो भाषेच्या संदर्भातच होता की ललित साहित्याची भाषा या विषयावर मला बोलायचं होतं. आणि मग इथून आम्ही मुंबईला गेलो, मुंबईहून मग बँकॉकला गेलो आणि बँकॉकहून परत आम्ही सिंगापूरला इकडे आलो. तर सिंगापूरला तिथे महाराष्ट्र मंडळ आहे, त्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं हे संमेलन त्यांनी घेतलेलं होतं. सिंगापूरमध्ये मराठी भाषिक खूप लोक आहेत आणि सिंगापूर हे गाव असं आहे की तिथे आपल्यासारखं नाही, तिथे स्वच्छता आणि तिथलं जगण्याची लाईफस्टाईलच थोडी वेगळी आहे, शिस्त, काटेकोरपणा, अशा सगळ्या गोष्टी तिथे आहेत. तर तिथे या साहित्य संमेलनामध्ये निवडक साहित्यिक होते आणि त्या निवडक साहित्यिकामध्ये माझा सुद्धा समावेश केलेला होता. मला वाटतं माझ्या दृष्टीनं
ही लाख मोलाची गोष्ट होती की आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आपल्याला संधी अनेक मिळतात आणि तिथे आपल्या क्षमता आपण जर दाखवल्या तर मग कुठेतरी आपली नोंद घेतली जाते. तर मला तिथे 10 मिनिटं मी बोललो या विषयाच्या अनुषंगाने आणि खूप आपल्या नांदेडचे सुद्धा काही लोक तिथे होते. बोराळकर सर, त्यांच्या मिसेस आणि बरीचशी मंडळी नांदेडची तिथे सिंगापूरला स्थायिक झालेली आलेली होती त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि जे गंमत अशी झाली की लोकनाथ यशवंत नावाचा आमचा नागपूरचा कवी मित्र आहे. लोकनाथ यशवंत, कदाचित नाव आपण ऐकलं असेल, तो मोठा कवी आहे. आणि महेश एलकुंचवार हे नाटककार होते, ते अध्यक्ष होते त्या संमेलनाचे. तर ते लोकनाथ यशवंत यांनी आग्रह असा धरला की माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन मला जगदीश कदम यांच्या हस्तेच करायचं. आता तिथं मोठमोठे साहित्यिक आलेले, सगळ्या मराठीतले दिग्गज साहित्यिक तिथे होते. विश्वास पाटील होते, हे सगळे मोठे, कौतिकराव ठाले पाटील, हे सगळे लोक तिथे होते. आणि असं असताना मग ते म्हणाले की मला यांच्या हस्ते माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायचं. मला संकोचासारखं झालं की आपण एक छोट्या गावातून आलेलो आहोत, तरी सुद्धा लोकनाथ यशवंतचा आग्रह मला मोडता आला नाही. आणि तिथे त्या संमेलनामध्ये, कवी संमेलनाच्या सुरुवातीला सर्वांच्या समक्ष लोकनाथ यशवंत या मराठीतील महत्वाच्या कवीच्या कविता संग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. ही मला वाटतं माझ्या आयुष्यामधली फार मोठ्या आनंदाची जागा आहे की आपला गौरव तिथे झाला. एक मोठा कवी आणि आग्रह धरतो की मला तुमच्याच हस्ते कविता संग्रहाचं प्रकाशन करायचं. आणि हा आपल्या दृष्टीनं फार मोठा एक सन्मानाचा क्षण होता असं मला स्वतःला वाटतं. अशा प्रकारचा गौरव आपल्या वाट्याला येणं, तसा आनंदाचा हा क्षण असतो, तसाच तो आपली जबाबदारी वाढत चाललेली आहे याची जाणीव करून देणारा सुद्धा असतो. नक्कीच सर, आपण लिहिताना जाणीव ठेवली पाहिजे की आपलं लेखन आपण उत्तमच केलं पाहिजे. आता मी यावर्षी गांधीजींवर सलग 1.5 महिना लेखन केलं. दररोज लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये, लोकमत दैनिकाच्या 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व अंकामध्ये, सर्व आवृत्त्यांमध्ये महात्मा गांधीजींच्या विषयी मी दररोज लेखन केलं, सदर चालवलेलं आहे 1.5 महिना. माझा हाच प्रश्न होता की आपलं जे हे निरंतर जे लिखाण चालू आहे आता महात्मा गांधी संदर्भात आपण लिहित होतं किंवा चालू होतं, तर मला हाच प्रश्न विचारायचा होता की हा जो 1.5 महिना आपण ते लिखाण केलं आणि हा विषय निवडताना किंवा या विषयाच्या संदर्भात जेव्हा आपण बापूजींच्या संदर्भात काही लिहितोय तर त्यांच्या लहान लहान गोष्टींपासून आपण आपल्या त्या लिखाणामध्ये त्या समाविष्ट केलेल्या आहे. विशेष म्हणजे बरेच वेळा असं होते की लिखाण करत असताना जे साहित्यिक आहे, कवी आहे, त्यांनी आपल्या कथा, कविता किंवा साहित्याच्या माध्यमातून जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ते त्यांच्या लिखाणामध्ये अंतर्भूत करतात. आपल्याही माध्यमातून आपण ते लिखाण लिहिलेलं आहे, पण गांधीजींच्या संदर्भात बरेच वेळा चित्रपटाच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून बरेचसे मुद्दे सुटलेले आहे आणि काही मुद्दे जे कुठे वाचण्यात नाही आलेले ते तुम्ही तुमच्या लिखाणामध्ये नमूद केलेले आहे. हे आम्ही बघितलं आहे, आम्ही वाचलेलं आहे. करायचं ते कसं आहे, मी बाबासाहेबांचा खूप अभ्यास केला. बाबासाहेबांचं जवळपास सगळं साहित्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं साहित्य मी वाचलेलं आहे. आणि मग मला अलीकडे असं कानावर येत चाललं की बाबा बाबासाहेब आणि गांधीजींचे कुठे वाद वगैरे होते काय, एवढे मोठे महापुरुष आहेत आणि आपल्यासारख्या माणसांनी केवळ एखादी जागा कुठे मतभिन्नता असेल त्यातच भांडवल करून असं काहीतरी लिहिणं हे योग्य नाही, चुकीचं आहे. बरोबर, ते दोघे खूप मोठे महापुरुष आहेत. बरोबर. आणि त्यामुळे यांची उंची जर आपल्याला शोधायची असेल तर दोघांचा आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी गांधीजींचे मी 84 खंड आणलेले आहेत त्यांच्यावरचे, त्यांच्या पत्रांचे, त्यांचे पत्रलेखन आहे. बरोबर. त्याचे 84 खंड मी आणलेले आहेत. त्या पत्रलेखनामधल्या महत्वाच्या प्रसंगांचा उल्लेख केलेला, माझ्या त्या छोट्याशा सदरामध्ये मी प्रत्येक वेळी केलेला आहे. छोटा छोटा प्रसंग घ्यायचा आणि मग त्याच्यातून गांधीजी कसे दिसतात. आपल्या आयुष्यामध्ये आपण छोट्या छोट्या प्रसंगामधून आपण व्यक्त होत असतो. आपण कसे आहोत हे छोट्या छोट्या गोष्टींमधून कळतं लोकांना. नक्कीच. गांधीजी सुद्धा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून, हा एवढा मोठा माणूस, एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस, तर हा छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्याचं मोठेपण कसं दिसलं ते मी त्या सदरातून मांडलेलं आहे. नक्कीच.
वास्तविक पाहता सर, गांधीजींनी जसं म्हटलं सत्य, अहिंसा, आणि सत्य म्हटल्यानंतर त्या सत्याच्या मागे किती गोष्टी उभ्या आहेत, अहिंसेच्या मागे किती गोष्टी मागे आहेत, किंवा यांच्यामधून किती आपलं एक इतिहास आपल्याला सांगता येते एक छोट्याशा शब्दापासून. तर आपले जे महापुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहे, यांच्या माध्यमातून त्यांच्या संदर्भात आपण जेवढं वाचणार तेवढं कमी पडणार. कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आताही आपल्याला कळलेल्या नाही त्या संदर्भातला. बरोबर. सर, दुसरी महत्वाची गोष्ट सर, आता जसं आपण साहित्याचा विचार करत आहोत तर साहित्यिक म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन नवीन साहित्यिक येत आहेत, नवीन कवी येत आहेत, कथा लिहिणारे येत आहेत. तर साहित्य क्षेत्रामध्ये आता जे अनेक लोक येत आहेत किंवा जे लोक किंवा येण्याची तयारी करतात, असं असंख्य आपल्या जे साहित्यिक आहे, कथाकार आहे, कवी आहेत, नवकवी आहेत, या सर्वांसाठी आपण या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? मी सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःच्या कविता किंवा त्यांचं साहित्य त्यांनी वाचावं, परंतु इतरांचं साहित्य त्यांनी आवर्जून वाचलं पाहिजे. बरोबर. एखाद्या नवीन कवीचा कविता संग्रह आला तर तो कविता संग्रह वाचलाच पाहिजे. कारण आपण आपलं वाचायचं आणि त्याचं समाधान असं नाही की नवीन जे काही साहित्य येत असेल त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. आणि आपल्या लक्षात येतं की आपली कविता कुठे थिटी आहे का, त्यापेक्षा आपली कविता कुठे कमजोर आहे का, तर त्याची कविता ती कमजोर कुठे आहे का, त्या कवितेच्या काही मर्यादा आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. त्यामुळे वाचन आपलं थांबलं न पाहिजे. वाचन केलं तरच आपण टिकू शकतो, जगू शकतो. साहित्य लेखन करणाऱ्या माणसाला त्याची फार मोठी गरज आहे की तुमचं इकडे माणसांचं वाचन जसं चालू असतं समाजामधल्या, तसंच तुम्ही साहित्याचं सुद्धा वाचन केलं पाहिजे. बरोबर. त्याला सुद्धा दुसरा पर्याय नाही. छान. आणि जितकं तुम्ही वाचत जा तितकं तुम्ही समृद्ध होत जात अनुभवानी तुमच्या वाचनातून. नक्कीच सर. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की वाचाल तर वाचाल. कारण आपण जर वाचणारच नाही तर आपण स्वतःला वाचू शकणार नाही. कारण जर पुढच्या व्यक्तीला जर आपले मुद्दे समजून सांगायचे आहे, स्पष्ट करून सांगायचे आहे, तर आपल्याला त्याचा अभ्यास असणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे सर. वास्तविक पाहता आपल्या माध्यमातून आपल्याशी बोलण्यासाठी वेळ अपुरा पडणार इतका आपला अनुभव दांडगा आहे, आपला संदर्भातला जो अभ्यास आहे तो खूप मोठा आहे सर. आणि आता सध्याच्या या नवीन युवकांना, नवीन लोकांना ह्या साहित्य क्षेत्रामध्ये येत असताना अनेक अडचणी येत आहेत. जसं आपण आपलाच एक उदाहरण म्हणून सांगितलं की आपण खेड्यागावातून आलो, लहानशा गावातून आलोय, पण आज साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव खूप मोठं झालेलं आहे आणि एक वरिष्ठ आणि एक तज्ज्ञ, एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वांना सुपरिचित आहात. नांदेडमध्येच नाही, मराठवाड्यामध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रच नाही, तर आज भारत देशाच्या बाहेर सातासमुद्रापलीकडे आपल्याला ओळखलं जाते, आपलं नाव झालेलं आहे. तर याच निमित्ताने सर आपल्याला नवीन पुरस्कार मिळाला आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा, या 2020चा वडगाव लाईसाठी. त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन सर. आणि आपली रजा घेण्यापूर्वी सर एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतोय सर. एक व्यक्ती म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून, एक चांगला माणूस म्हणून, एक चांगला अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून, एक साहित्यिक म्हणून चांगलं साहित्य बनायचं असेल, नवीन साहित्य प्रकाशनाला यायचं असेल, नवीन साहित्य निर्माण व्हायचं असेल, नवीन कथा चांगली यायला पाहिजे, नवीन कविता यायला पाहिजे, तर अशा सर्व लिखाण करणारे जे साहित्यिक आहे किंवा नवीन लिखाण कसं निर्मिती व्हावं, काय लिहिलं गेलं पाहिजे आणि त्या लिखाणातून काय स्पष्ट व्हायला पाहिजे, या संदर्भात आपण आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना किंवा साहित्यिक मंडळीला किंवा कथाकारांना आणि असंख्य लोकांना काय बोलू इच्छिता? आता खरं तर लिहिण्यासारख्या जागा इतक्या जास्त येतात, आपल्या अवतीभोवतीची पडझड होत चाललेली आपल्या आजूबाजूला, आणि माणूस मोडून पडतो की काय, अशा प्रकारची आज परिस्थिती आहे. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये माणसाची होणारी जी दमछाक आहे की तो किती घाबरलेला आहे, किती भयभीत झालेला आहे स्वतःच्या जगण्याच्या प्रश्नाच्या अनुषंगानं, तर तो हा जो त्याची जी दमछाक आहे, त्याची जी अवस्था आहे, ती लेखक कलावंत म्हणून त्याला शब्दांच्या माध्यमातून मांडता आली पाहिजे. बरोबर. आणि प्रचंड आपण पाहतो आहोत की आपल्या अवतीभोवती केवढी मोठी आता पडझड चाललेली आहे, आणि लेखकाला लिहिण्यासाठी जे द्रव्य लागतं ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपल्या अवतीभोवती आहे की माणसं कसं आता जिवंत राहायचं, कसं जगायचं, हे सारे प्रश्न माणसाला आता वेढून राहिलेले आहेत. बरोबर. आणि ह्या प्रश्नांच्या मधून माणूस कसा धडपड करतो, माणूस आहे, त्याच्याकडे मेंदू आहे, बुद्धी आहे, विचार आहे, भावना आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या भांडवलावर त्याला आता उभं राहता आलं पाहिजे, नेताना तो उभा राहिला पाहिजे आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं तो चालायला लागला पाहिजे. यासाठी आता लेखक, कवींनी, साहित्यिकांनी निर्मिती केली पाहिजे. एक आव्हान समजून या परिस्थितीचं, या काळाचं आव्हान म्हणून त्यांना येण्यासारखं खूप आहे.
तेव्हा त्यांनी आता आपल्या अवतीभोवतीचे जे विषय आहेत ते विषय त्यांनी आपल्या पेनाच्या टोकावर घेतले पाहिजेत आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिकपणाने. त्यांना कल्पना विलासात जाण्याची गरज नाही. तुमच्या अवतीभोवती ती माणसं आहेत, पात्र आहेत, जगणं आहे, जिवंत आहे, दररोज तुम्ही पाहतात ती माणसाची कशी धडपड चाललेली आहे जगण्यासाठी आणि कोणती कारणं त्यासाठी निर्माण झालेली आहेत. पर्यावरणाचा समतोल असेल किंवा जे प्रश्न असतील निसर्गाचे असतील, वेगवेगळे प्रश्न असतील, त्या प्रश्नांशी माणूस कशा पद्धतीनं चिवटपणानं झुंजतो आहे, संघर्ष करतो आहे आणि ही वेळ का आली त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न साहित्यिक, लेखक, विचारवंत यांनी केला पाहिजे आणि नव्या लेखकांसमोर हे फार मोठं आव्हान आहे आणि मला वाटतं हे आव्हान हे लेखक जरूर पेलतील असं मला स्वतःला वाटतं. छान सर, एकंदरीत आज आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि सविस्तर चर्चा आपल्या या माध्यमातून झाली. विशेष म्हणजे सर खूप महत्वाचे मुद्दे आपण मांडले आहे की प्रत्येक व्यक्तीनं जर साहित्य क्षेत्रामध्ये असो, कथा, कविता असो, काही असो, पण ते आपल्या बोलीभाषेतून मांडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्याला न्याय देता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, अजून स्पष्टपणे तुम्ही त्याला लोकांपर्यंत पोहोचू शकणार, त्यांच्या मनाला ती गोष्ट भिडवू शकता. वास्तविक पाहता सर, आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक चढउतार आलेले आहेत, पण ह्या चढउतारांना पार करून आज आपण आपल्या ध्येय प्राप्त केलेली आहे आणि आपल्याला एक चांगला आरोग्य लाभो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली जी जबाबदारी आता वाढलेली आहे, आपली ही जबाबदारी पार पाडत असताना एक तुम्हाला मी विनंती करतो, आता मी आता आपली मुलाखतीला समारोप करण्यापूर्वी की आषाढी एकादशी बरोबर, तर एक त्या संदर्भातली कविता मी आपल्या समोर सादर करतो आणि मग आपला निरोप. नक्की सर, माझी हीच विनंती होती की आपण आपले जे ध्येय आहे ते पूर्ण होत आहेत, होणार आहेत. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावा आणि येणाऱ्या या काळामध्ये अनेक लेखक निर्माण होईल, साहित्यिक निर्माण होईल, कथाकार निर्माण होईल, कविताकार निर्माण होईल आणि या सर्वांना आपली गरज आहे सर. तर आपला हा आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन नेहमी सतत आमच्यासारख्या लोकांना पण लाभत राहो, सर्वांना लाभत राहो. आणि आपल्या निरोप घेण्यापूर्वी आपल्या माध्यमातून एखादी छानशी कविता आमच्या सर्व श्रोत्यांसाठी जर आपण प्रस्तुत केली तर आम्हाला खूप आनंद होईल. लाखो लोक पंढरपूरला येत असत दरवर्षी त्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी, परंतु यावर्षी काय आता काही मर्यादा आलेली आहे. परंतु तीच दिंडी माझ्या कवितेतून मी आपल्या समोर ठेवतो. दिंडी उतरली इथे टाळ टाळ सारं झाले, दिंडी उतरली इथे टाळ टाळ सारं झाले, विठोबाचे गणगोत माझ्या अंगणात आले. दिंडी उतरली इथे टाळ टाळ सारं झाले, विठोबाचे गणगोत माझ्या अंगणात आले. आया बाया सुखावती, आया बाया सुखावती दारी पंढरीच आली, आया बाया सुखावती दारी पंढरीच आली, गावा काठची लाखाडी जणू चंद्रभागा झाली. घराघरात उजेड, घराघरात उजेड कोण पेटवितो वाटी, भाऊ बंद आले जणू तशी उजळते कांती. बोल बोलता मृदंग, बोल बोलता मृदंग अंगातला शिड जातो, रखमाईचा विठोबा मला मनात नांदतो. आषाढात पावसात, आषाढात पावसात वारकरी सुखरूप, आषाढात पावसात वारकरी सुखरूप, जात पात विसरून लावतात नवे रूप. आषाढात पावसात वारकरी सुखरूप, जात पात विसरून लावतात नवे रूप. तुका चोखा इथे आले, तुका चोखा इथे आले, पांढरीत पालखीला. तुका चोखा इथे आले, पांढरीत पालखीला, एका रातीचा मुक्काम गाव उजळून गेला, एका रातीचा मुक्काम गाव उजळून गेला, एका रातीचा मुक्काम गाव उजळून गेला, दिंडी उतरली इथे टाळ टाळ सारं झाले. सुरेख, अख्खं पंढरपूर आज आपल्या डोळ्यासमोर उभं राहण्याचं आपल्या कवितेच्या माध्यमातून चित्र आपण निर्माण केलं सर. आणि नक्कीच आज विठुरायाच्या पावलांनी आणि या माध्यमातून नक्कीच आपले सर्व श्रोत्यांनी दर्शन आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आलेलंच असेल. नक्कीच आपण अशी आशा करूया. आणि प्रत्येक व्यक्ती हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो, तो काही ना काही आपल्या जीवनामध्ये शिकत असतो आणि आपल्या हा अनुभव आणि एवढं छान सर आपला जीवन प्रवास, आपल्या कथा, कादंबऱ्या, कविता या माध्यमातून आपण आमच्याशी ही हितगुज जी छोटीशी माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी सर खूप खूप आपले आभार. आणि येणाऱ्या काळामध्ये सर आपलं मार्गदर्शन आमच्या असंख्य श्रोत्यांना, साहित्यिकांना लाभत राहो ही सदिच्छा इथं
आम्ही बाळगतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण उत्कृष्ट लेखन आपण करणारच आहात. आपले नवीन नवीन साहित्य, कथा, कविता आम्हाला ऐकायला मिळेल आणि या माध्यमातून नक्कीच प्रत्यक्षपणे आपली भेट होईल. आणि आपण जो सर वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला आणि आपले अनुभव कथन केले त्यासाठी मनापासून सर खूप खूप आभार सर. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आताच आपण मुक्त संवाद या सदरातून ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांच्याशी प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी दूरध्वनीवरून साधलेला मुक्त संवाद ऐकलात. मुक्त संवादाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. रात्रीचे 9:30 झाले आहेत. मुक्त संवाद या सदरात आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांच्याशी प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी दूरध्वनीवरून साधलेला संवाद. रसिक श्रोते हो, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने नुकतेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक साहित्यिकांना विविध मानाची पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून नाटक, ललित लेखन, कथालेखन, कादंबरी, काव्य, आत्मचरित्र अशा विविध ग्रंथांना अनेक नामांकित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. नांदेड येथील प्राध्यापक तथा